नमस्कार सर्वांचं विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र सेट 2025 जी 15 जून 2025 रोजी कंडक्ट झाली त्याचा पेपर 2 लॉ याची आन्सर की एक्सपेक्टेड आन्सर की पाहणार आहोत. पेपर लॉचा हा कोड आहे क्वेश्चन पेपर कोड आहे डी. पण सर्वांना एक सूचना आहे की या क्वेश्चन पेपरवर जे असे मार्क केलेले आहेत ते स्टुडंटने मार्क केलेले आहेत ते राईट आन्सर नाही. जे राईट आन्सर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहोत. चला स्टार्ट करूया. तर पहिले जे महाराष्ट्र सेटमध्ये प्रत्येक मॉड्यूलवर 10 क्वेश्चन असा एक त्यांचा पॅटर्न ठरलेला आहे. तर पहिले क्वेश्चन आहेत फॅमिली लॉ. तर हा जो पहिला क्वेश्चन आहे, अंडर मिताक्षरा who among the following have equal right to buy birth in the joint family property when the father is alive? तर याचा आन्सर आहे सन, ग्रँडसन अँड ग्रेट ग्रँडसन. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे who among the following is not entitled to give the child in adoption under Hindu law? तर याचा आन्सर आहे बी, अडॉप्टिव्ह पॅरेंट्स. कारण एकाच अडॉप्शनचं डबल अडॉप्शन होऊ शकत नाही. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे द कोर्ट शॅल डिसाइड अपॉन द डिवोर्स पिटिशन ओनली आफ्टर डॅश डॅश ऑफ फायलिंग ऑफ डिवोर्स पिटिशन अंडर सेक्शन 13B. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 6 months. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे Which Hindu law school recognizes joint ownership of property by birth? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, मिताक्षरा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. लॉंग टर्म रिलेशनशिप कॅन नॉट बी डीम्ड टू बी अ वॉक इन अँड वॉक आउट रिलेशनशिप अँड दॅट द पार्टीज आर प्रिझ्युम्ड टू बी मॅरिड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, मदन मोहन सिंग अँड ऑदर्स वर्सेस रजनीकांत अँड ऑदर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th क्वेश्चन. विच सेक्शन ऑफ द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 एम्पॉवर्स द कोर्ट टू अल्टर द अमाऊंट ऑफ मेंटेनन्स? तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, सेक्शन 25. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डोनेशन मॉरिस कॉजा मीन्स? तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, डेथ बेड गिफ्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. What is one of the main challenges in implementation of uniform civil code in India? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, रिलिजियस डायव्हर्सिटीज अँड सेंटिमेंट्स. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9. इन Goliath's case, the court opted that the purpose of divorce law was not to punish the guilty spouse but to protect the innocent spouse. This adoption gave birth to. त्याचा आन्सर आहे फॉल्ट थेरी ऑफ डिवोर्स, ऑप्शन नंबर ए. त्यानंतर 10 या सब्जेक्ट मधला फॅमिली लॉ मधला लास्ट क्वेश्चन. अंडर हिंदू लॉ सपिंडा रिलेशनशिप एक्सटेंट ऑफ. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, 3 degrees फ्रॉम मदर साइड अँड 5 degrees फ्रॉम फादर साइड असेंडंट रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर नेक्स्ट सेकंड आपला मॉड्यूल आहे, त्याचे क्वेश्चन आहेत हा एन्व्हायरमेंट लॉ अँड ह्युमन राईट्स. तर याचा पहिला क्वेश्चन आहे विच एन्व्हायरमेंटल पोल्युटंट कॉज्ड येलोइंग अँड कोअर्शन ऑफ मलबार ऑफ ताजमहल? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, सल्फर डायऑक्साइड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे
सेकंड क्वेश्चन यातला, व्हॉट वॉज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बेसल कन्व्हेन्शन 1989? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, टू रिड्यूस द जनरेशन अँड मुवमेंट ऑफ हजार्डस अँड अदर वेस्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. तर हा आहे की सुंदरबन रिलीजन ऑफ वेस्ट बेंगाल ॲज पर कोस्टल झोन मॅनेजमेंट नोटिफिकेशन 2019 इज नोन ॲज. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, क्रिटिकली वल्नरेबल कोस्टल एरिया. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन यातला 14. अंडर रूल 4 ऑफ हजार्डस अँड अदर वेस्ट रूल 2016, who shall be responsible for safe and environmentally sound management of hazardous and other waste? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, ऑक्युपायर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅक्झिमम हाऊ मेनी ज्युडिशियल मेंबर्स मे बी देअर इन नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 10. तर 10 मोस्टली ज्युडिशियल मेंबर्स असतात मॅक्झिमम. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, हू हॅज क्लासिफाईड ह्युमन राईट्स ॲज फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन अँड थर्ड जनरेशन ह्युमन राईट्स? तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, कार्ल वस्क. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. What does the right to decide political status and freely pursue economic, social and cultural development known as? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, राईट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इन्स्ट्रुमेंट इज सेड टू बी द मेन फॉर्म विच अदर कन्व्हेन्शन्स ॲज वेल ॲज नॅशनल कॉन्स्टिट्यूशन्स प्रोटेक्टिंग दीज राईट्स हॅव बीन अँड आर बीइंग क्वेअर्ड? तर म्हणजे ह्युमन राईट्ससाठी नॅशनल आणि इंटरनॅशनल जे लॉ आहेत त्याचा सोर्स काय आहे? तर त्याचं ऑप्शन नंबर बी, UDHR, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 19. विच इज द फर्स्ट ग्लोबली बाइंडिंग ट्रिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स सिव्हिल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स? तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, द कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ द चाइल्ड. त्यानंतर नेक्स्ट ह्यातला लास्ट क्वेश्चन आहे, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, इनॅक्ट द लॉज फॉर वेलफेअर ऑफ मायनॉरिटीज. तर ह्याचे ॲक्ट हे पार्लमेंट इनॅक्ट करतं, म्हणजे खालचे 3 ऑप्शन आहेत ते त्याचे करेक्ट आहेत, परंतु आपल्याला इनकरेक्ट ओळखायला सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट मॉड्यूल स्टार्ट होतो, IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर यामध्ये ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटरनॅशनल प्रॉपर्टी राईट्स, ट्रिप्स, ॲग्रीमेंट ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पार्ट 2 मेन्शन्ड. तर याच्यामध्ये 3 ऑप्शन आणि परत त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर पहिला आहे आपला करेक्ट कोणता आहे ते ओळखायचे, ट्रिप्स सेकंड संबंधी. आर्टिकल 9 to 14 रिलेट टू कॉपीराईट. सेकंड ऑप्शन दिलेला आहे आर्टिकल 25 and 26 रिलेट्स टू पेटंट. थर्ड ऑप्शन आहे आर्टिकल 22 to आर्टिकल 24 रिलेट्स जिओग्राफिकल इंडिकेशन्स. आणि आर्टिकल 15 ते 21 रिलेट्स टू ट्रेडमार्क्स. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. तर ह्यामध्ये 1, 3 आणि 4 हे करेक्ट आहे. जे बी आहे आर्टिकल 22 आणि 26, 25 आणि 26 रिलेट्स टू पेटंट्स हे इनकरेक्ट आहे आणि बाकीचे 3 ऑप्शन्स हे करेक्ट आहेत. त्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन यातला, द पॅरिस कन्व्हेन्शन. पॅरिस कन्व्हेन्शनच्या संबंधीचे आपल्याला पर्टिक्युलर्स करेक्ट कोणते आहेत ते ओळखायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कंडक्टेड ऑन 20 मार्च 1883, हे करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड,
देर आर 30 आर्टिकल्स इन द कन्व्हेन्शन, हे पण करेक्ट आहे. जे थर्ड आहे, देर आर मोर दॅन 240 पार्टनरशिप कंट्रीज, तर हे इनकरेक्ट आहे. आणि चौथं, इट इज फर्स्ट मल्टीलॅटरल एफर्ट फॉर प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, म्हणजे ह्यात 1, 2 आणि 4 हे करेक्ट आहे आणि तिसरा इनकरेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए ह्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23, द बर्न कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ लिटरसी अँड आर्टिस्टिक वर्क्स डिपेंड्स अपॉन, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी, नॅशनल ट्रीटमेंट, ऑटोमेट प्रोटेक्शन आणि इंडिपेंडन्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24, द कॉपीराइट ऍक्ट 1957 डज नॉट रिकॉग्नाइज कॉपीराइट इन, तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, आयडिया. कॉपीराइट ऍक्ट हा आयडियाच्या कॉपीराइट संबंधी नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 25, द फर्स्ट legislation in India relating to patent was Act 6 of 1856. This legislation has, तर ह्या संबंधी आपल्याला करेक्ट ऑप्शन कोणते कोणते आहेत ते पाहायचं आहे. तर याचे पहिले 3 ऑप्शन हे करेक्ट आहेत, ए, बी, सी. ऑब्जेक्टिव्ह टू एनकरेज इन्व्हेन्शन्स ऑफ न्यू अँड युजफुल मॅन्युफॅक्चर. सेकंड, ऑब्जेक्टिव्ह इज टू introduce innovators to disclose secret of their inventions. आणि थर्ड, subsequently repealed by 9 of 1857. परंतु फोर्थ ऑप्शन आहे की जो बेस्ड अपॉन न्यूयॉर्क स्टेट कॉन्स्टिट्यूशन हा इनकरेक्ट आहे, म्हणजे 1, 2, 3 हे करेक्ट आहेत. ऑप्शन नंबर 1 हे याचा आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 26, infringement of registered trademark dealt under section of Trademark Act 1999. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेक्शन नंबर 29, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 27, under section 3 of Geographical Indication Act 1999, the Controller General of Patent, Design and Trademark is also appointed as dash dash of Geographical Indications. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, रजिस्ट्रार. त्याला रजिस्ट्रार म्हणून अपॉइंट केलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 28, अकॉर्डिंग टू सेक्शन 8 of Biological Diversity Act 2002, which of the following authority is established by the central government to regulate transfer and use of biodiversity resources at the national level? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, under section 62 of Information Technology Act provides a person aggrieved by the decision of Cyber Appellate Tribunal may file an appeal to High Court. सायबर ॲपेलेट ट्रायब्युनल नंतरचं हायकोर्टला अपील किती दिवसामध्ये करायचं प्रोव्हिजन आहे ते विचारलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 60 days. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30, as per the Information Technology Act section, whoever intentionally or knowingly captures, publishes or transmits the image of a private area of any person shall be punished. याची पनिशमेंट विचारलेली आहे, तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 3 year imprisonment with 2 lakh rupees फाईन ऑर बोथ. त्यानंतर आपला थर्ड पार्टमध्ये आहे पुढचे 10 क्वेश्चन कंपॅरेटिव्ह पब्लिक लॉ अँड सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स याच्यावरती आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन, आपल्याला मॉडेल ऑफ गव्हर्नमेंट ओळखायचं ह्या क्वेश्चन मधील ऑप्शनवरून. फर्स्ट आहे
सुप्रीमसी ऑफ अ रिटन कॉन्स्टिट्यूशन. सेकंड आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर अमंग व्हेरियस ऑर्गन्स ऑफ फेडरेशन अँड रिजनल युनिट्स ऑफ फेडरेशन बाय द प्रोव्हिजन्स ऑफ दॅट कॉन्स्टिट्यूशन. थर्ड आहे ज्युडिशियल रिव्ह्यू ऑर्स ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन लॉ. तर याचा आन्सर आहे फेडरलिझम. फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचे हे फीचर्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट विचारलेलं आहे की हे स्टेटमेंट कोणी सांगितलेलं आहे. हू प्रेफर्स टू कॉल इंडियन फेडरलिझम ॲज कोऑपरेटिव्ह फेडरलिझम which produces a strong central government, yet it does not necessarily result its weak municipal government that are largely administrative agreements for central policies. तर हे स्टेटमेंट आहे जी ऑस्टिन, ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 33. हू हॅज इन्सिस्टेड दॅट रूल ऑफ लॉ मस्ट रन close to rule of life, it cannot go off or tangent from life problem. तर याचा आन्सर आहे स्टेटमेंट दिलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन नंबर ए. त्यानंतर नेक्स्ट आहे 34 क्वेश्चन. द मोस्ट सिग्निफिकंट सुप्रिमेसी क्लॉज फाउंड इन विच आर्टिकल ऑफ US कॉन्स्टिट्यूशन. तर याचा आन्सर आहे आर्टिकल 6, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 35 नंबर क्वेश्चन. जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट shall not be removed by president except on joint house of parliament by majority of total membership and majority of not less than 2/3 of members present and voting in each house on ground of proved misbehavior or incapacity in question stated in the article. आर्टिकल नंबर विचारलेला आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, आर्टिकल 124 क्लॉज 4. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 36. अंडर विच कॉन्स्टिट्यूशन दॅट नो लॉ कॅन बी promulgated until they are declared as constitutional by the constitutional council ॲज पर आर्टिकल 61. तर कॉन्स्टिट्युशनल काउन्सिल ही कोणत्या स्टेटची प्रोव्हिजन आहे विचारलेलं आहे तर त्याचा ऑप्शन आहे फ्रान्स, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज आर्टिकल ऑफ द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन रीड्स ॲज द फॉर्मल प्रोसिजर ऑफ इनिशिएशन अँड रॅटिफिकेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट संबंधांचं आर्टिकल विचारलेलं आहे तर ते आहे 5, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हॅज अमेंडेड आर्टिकल 359 which now provides that the enforcement of right to life and liberty under Article 21 cannot be suspended by president order. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1978. त्यानंतर नेक्स्ट 39 क्वेश्चन. स्वीडन द फर्स्ट कंट्री टू अडॉप्ट द ऑम्बुड्समन इन्स्टिट्यूशन इन द इयर ऑफ. स्वीडनमध्ये ऑम्बुड्समन किती साली एस्टॅब्लिश झाले विचारलेलं तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 1809. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला लास्ट क्वेश्चन. द बिलीफ दॅट ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन is a human right reflected in which article of the UDHR of December 1948. UDHRच्या कोणत्या आर्टिकलमध्ये आहे ते विचारलेलं आहे तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, आर्टिकल 19. नंतर आपला नेक्स्ट पार्ट चालू होतो ज्युरिस्प्रुडन्स. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे The most fundamental philosophical assumption of legal positivism is, तर the option आहे ऑप्शन नंबर ए, law is it and law ought to be. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे यातला a law is a general rule of human action taking cognizance of only external acts enforced by a determinate authority who said this.
तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, हॉलंड. नेक्स्ट यातला थर्ड क्वेश्चन आहे, फिक्शन थिअरी इज सपोर्टेड बाय. तर याचा आन्सर आहे बी, आयरिंग. त्यानंतर नेक्स्ट 44 क्वेश्चन, लॉ कमिशन ऑफ इंडिया recommended that adultery shall not be considered as a crime, therefore shall be deleted from IPC. This recommendation is based on. तर हे बेस्ड ऑन आहे जोसेफ शाहींच्या केसनुसार, आणि त्या केसमधलं प्रिन्सिपल आहे हार्म प्रिन्सिपल. ऑप्शन नंबर डी हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 45, द वर्ड पोजेसिओ डिनोट्स. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, फिजिकल कंट्रोल ओव्हर अ थिंग. पोजेसिव्हचा हा अर्थ होतो ऑप्शन नंबर बी चा, फिजिकल कंट्रोल ओव्हर थिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे 46 क्वेश्चन, ॲनिमस पोसिडेंडी मीन्स. तर त्याचं आन्सर आहे द इंटेंट टू अप्रोप्रिएट टू वन सेल्फ द एक्सक्लुझिव्ह यूज ऑफ द थिंग्स पोजेस्ड. ऑप्शन नंबर ए, ॲनिमस म्हणजे इंटेन्शन असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 47, डॉक्ट्रिन ऑफ मेन्स रिया ॲज अ रनिंग थ्रेट इन द फॉर्म ऑफ. तर याचं मेन्स रियामध्ये काय काय इन्क्लूड होतं हे विचारलेलं आहे. तर यात सर्वच इन्क्लूड होतं. ऑप्शन नंबर डी, इंटेन्शनली, व्हॉलंटरीली, नोईंगली, फ्रॉडंटली, डिसऑनेस्टली. ऑप्शन नंबर डी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48, हे स्टेटमेंट कुणी दिलेलं आहे हे विचारलेलं आहे. प्रिस्क्रिप्शन मे बी डिफाईन्ड ॲज द इफेक्ट ऑफ लॅप्स ऑफ टाइम क्रिएटिंग अँड डिस्ट्रॉईंग राईट्स. इट इज द ऑपरेशन ऑफ टाइम ॲज वेसिटिव्ह फॅक्ट. हे कोणी डिफाईन केलेलं विचारलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, सालमंड. त्यानंतर ज्युरल कोरिलेटिव्ह विचारलेले आहेत. हॉपेलचे टेबल आपल्याला असतो ज्युरिस्प्रुडन्समध्ये. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 49, तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. यामध्ये राईटचं आहे ड्युटी, इम्युनिटीचं आहे नो राईट. त्यानंतर प्रिव्हिलेजचं आहे नो राईट, बीचं नो राईट प्रिव्हिलेजचं. त्यानंतर सी पॉवरचं आहे लायबिलिटी, आणि डी इम्युनिटीचं आहे डिसॅबिलिटी. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 50 नंबर क्वेश्चन, हू अमंग द फॉलोइंग डिवायडेड द सोर्सेस ऑफ लॉ इंटू फॉर्मल सोर्स अँड मटेरियल सोर्स. लॉचे फॉर्मल सोर्स आणि मटेरियल सोर्स असं डिव्हिजन कोणी केलं ते विचारलेलं आहे. तर त्याचं अप्रोप्रिएट आन्सर आहे ऑप्शन डी, सालमंड. त्यानंतर नेक्स्ट आपला पार्ट हा सुरू होतो. कॉन्स्टिट्यूशनचे 10 क्वेश्चन आहेत. नेक्स्ट 51 नंबर क्वेश्चन, under which of the following cases the preamble was held to be the part of the basic part of the constitution and basic structure of the constitution. तर प्रिॲम्बल हा बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. कोणत्या केसमध्ये सांगितलेला आहे तर हे सांगितलेलं आहे कृष्णानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 52 नंबरचा क्वेश्चन, ऑडिट रिपोर्ट रिलेटिंग टू अकाउंट ऑफ युनियन शॅल बी सबमिटेड बाय कॅग टू. कॅग हा ऑडिट रिपोर्ट कोणाला सबमिट करतो हे विचारलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 53, विच इज इनकरेक्ट रिलेटिंग टू लॉ मेकिंग पॉवर हे विचारलेलं आहे. तर ह्यामध्ये ऑप्शन नंबर ए मध्ये सांगतं की लॉ इनकन्सिस्ट असेल तर सेंट्रलचा लॉ प्रिव्हेल होतो. सी मध्ये सांगितलेलं आहे की सेंट्रलचा लॉ प्रिव्हेल होतो. डी मध्ये सांगितलेलं आहे की पार्लमेंटला स्टेट लिस्टवरील लॉ इनॅक्ट रिपील करायची पॉवर आहे प्रेसिडेंटच्या परमिशनने. पण बी मध्ये सांगितलेलं आहे की स्टेट लॉ प्रिव्हेल होतो किंवा स्टेटला सेंट्रल लॉ मध्ये सेंट्रल लिस्टमधील लॉ इनॅक्ट करायची पॉवर आहे. तर हे इनकरेक्ट आहे. म्हणून ह्याचा 53 क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54, इन विच फॉलोइंग केसेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लेट डाउन द प्रिन्सिपल ऑफ आर्टिकल 136 इज नॉट अ रेग्युलर फॉर्म ऑफ
अपील्ड ॲट ऑल. तर ह्याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, केशव प्रसाद शर्मा वर्सेस इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 55. विच ऑफ द अल्टरनेटिव्ह मे बी adopted when a proclamation of emergency is laid before House of Parliament. तर याचे 4 ऑप्शन दिले आहेत आणि त्याचं खाली पुन्हा 4 ऑप्शन. तर फर्स्ट आहे याचं अप्रूव्ह द प्रोक्लेमेशन बाय पासिंग अ रिझोल्युशन, हे करेक्ट आहे. टेकिंग नो ॲक्शन, हे पण करेक्ट आहे. रिजेक्ट ऑर अप्रूव्ह इट, हे पण करेक्ट आहे. पण जे फोर्थ आहे रेफर द मॅटर टू सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, हे इनकरेक्ट आहे. म्हणून 1, 2, 3 हे करेक्ट आहेत. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट 56 क्वेश्चन. फॉर हाऊ मेनी इयर्स फ्रॉम द commencement of constitution the temporary power to parliament to make law with respect to certain matters in state list as if they were matters in the concurrent list were provided. त्याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए 5 इयर. कमेन्समेंटच्या वेळेस स्टेट लिस्टमध्ये लॉ बनवायची पॉवर सेंटरला किती वर्षासाठी दिली होती हे विचारलेलं आहे कन्करंट लिस्टमधील. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए 5 इयर्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 57. व्हेन द चीफ इलेक्शन कमिशनर टेक्स लीव हिज फंक्शन शाल बी टेकन ओव्हर बाय विच ऑफ द फॉलोइंग अथॉरिटीज ॲज डिसाइडेड इन केस TN सेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर चीफ इलेक्शन कमिशनच्या ॲब्सेन्समध्ये कोण फंक्शन करतं, तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, द नेक्स्ट सिनियर इलेक्शन कमिशनर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 58. विच अमंग द फॉलोइंग रिगार्डेड must be had to be given for determining whether a power is an administrative power or a quasi-judicial power. तर ह्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे द नेचर ऑफ द पॉवर, सेकंड आहे पर्सन ऑर पर्सन ऑन whom is conferred, थर्ड आहे फ्रेमवर्क ऑफ द लॉ इन्फोर्सिंग द पॉवर, फोर्थ आहे कॉन्सिक्वेन्सेस एन्शुरिंग फॉर द एक्सरसाइज ऑफ दॅट पॉवर, फिफ्थ आहे मॅनर इन विच दॅट पॉवर इज एक्सपेक्टेड टू बी एक्सरसाइज्ड. तर ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे आन्सर नंबर डी. हे सर्व ऑप्शन हे करेक्ट आहेत. त्यानंतर 59th नंबर क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डज नॉट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ नॅचरल जस्टिस. नॅचरल जस्टिसमध्ये काय येत नाही हे विचारलेलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे नॅचरल जस्टिस इज अनदर नेम ऑफ कॉमन सेन्स जस्टिस, हे करेक्ट आहे. सेकंड आहे रूल ऑफ नॅचरल जस्टिस आर नॉट कोडिफाईड कॅनॉन, हे पण करेक्ट आहे. डी आहे रूल ऑफ नॅचरल जस्टिस आर इंटिग्रेटेड इंटू कॉन्शियस ऑफ मॅन, हे पण करेक्ट आहे. परंतु जे सी आहे रूल ऑफ नॅचरल जस्टिस आर कमांड ऑफ सॉवरिंग, तर हे इनकरेक्ट आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 59 येतं ऑप्शन नंबर सी. त्यानंतर यातील लास्ट क्वेश्चन. अंडर विच ऑफ द फॉलोइंग ग्राउंड कॅन देअर बी ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ द क्वासी ज्युडिशियल डिसिजन्स. तर याचं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे ऑप्शन करेक्ट आहेत. अब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ ज्युडिक्शन, सेकंड आहे इरोनियस एक्सरसाइज ऑफ ज्युडिक्शन ऑन अ पॉइंट ऑफ लॉ विच इज अपेरेंट ऑन द फेस ऑफ रेकॉर्ड, थर्ड आहे गव्हर्नन्स ऑफ द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. हे 3 करेक्ट आहेत. परंतु चौथा आहे अपील अगेन्स्ट डिसिजन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी, हे करेक्ट नाही. म्हणून करेक्ट आन्सर आहे 1, 2, 3 ऑप्शन नंबर बी. त्यानंतर आपला नेक्स्ट मॉड्यूल आहे पब्लिक इंटरनॅशनल लॉ. तर याच्यावरचे 10 क्वेश्चन. हू डज नॉट सबस्टिट्यूट द व्ह्यू द इंटरनॅशनल लॉ इज नॉट अ प्रॉपर लॉ किंवा इंटरनॅशनल लॉ इज नॉट अ ट्रू लॉ, हे कोणी सांगितलेलं आहे. तर हे सांगितलेलं आहे ऑस्टिन, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट 62 क्वेश्चन. अकॉर्डिंग टू स्टॅट्यूट ऑफ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस द कस्टम इज कन्सिडर्ड ॲज डॅश डॅश सोर्स ऑफ इंटरनॅशनल लॉ. तर हा आहे सेकंड सोर्स आहे कस्टम, ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. त्यानंतर 63 नंबर क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोड ऑफ रिकग्निशन.
तर हे पहिले 3 करेक्ट आहेत. मोड ऑफ रिकग्निशन, एक्सप्रेस रिकग्निशन, इम्प्लाइड रिकग्निशन, कंडिशनल रिकग्निशन, कलेक्टिव्ह रिकग्निशन. परंतु जे लास्ट आहे इंडिपेंडंट रिकग्निशन हे इनकरेक्ट आहे. ऑप्शन नंबर डी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 64. डोमिसाइल डिनोट्स द डॅश ऑफ पर्सन. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, बर्थ. डोमिसाइल हे बर्थ डिनोट करतं. त्यानंतर 65 नंबर क्वेश्चन. हू अमंग ऑफ द फॉलोइंग कॅन बी एक्स्ट्रॅडिशन. एक्स्ट्रॅडिशन कोणाचं होऊ शकतं? तर तिघांचं होऊ शकत नाही. पॉलिटिकल क्रिमिनल, रिलिजियस क्रिमिनल, मिलिटरी क्रिमिनल, पण अक्युज्ड पर्सनचं होऊ शकतं. म्हणून याचा ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 66 नंबर क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ युनो. तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे हे 3 पार्ट आहेत. जनरल असेंब्ली, सिक्युरिटी काउन्सिल, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. परंतु जे सी आहे युनिसेफ हा परमनंट किंवा प्रिन्सिपल ऑर्गन नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 66चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 67. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅसिफिक मीन्स ऑफ सेटलमेंट. कोणतं नाही हे विचारलेलं आहे. तर आर्बिट्रेशन, निगोशिएशन, मिडिएशन हे आहेत आणि नाही रिप्रायसल. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 68. In the year 1994, India signed the Dunkel Agreement constructed in. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 8th राउंड उरुग्वे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 69. Who convened the Hague Convention 1899. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, एम्परर निकोलस सेकंड. त्यानंतर यातला लास्ट क्वेश्चन. When does the high contracting parties have obligation to respect international humanitarian law. तर हे सांगितलेलं आहे हे कन्व्हेन्शनमध्ये की 2 कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी असतील तर त्यांनी इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ हा ॲट द टाइम ऑफ पीस आणि ॲट द टाइम ऑफ आर्म कॉन्फ्लिक्ट दोन्ही वेळेस फॉलो केला पाहिजे. म्हणून ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, ड्युरिंग पीस टाइम ॲज वेल ॲज आर्म कॉन्फ्लिक्ट. त्यानंतर नेक्स्ट आपला पार्ट आहे टॉर्ट. टॉर्टवरचे 10 क्वेश्चन आहेत. नेक्स्ट आपला आहे लॉ ऑफ क्राईम्स म्हणजे IPC. ह्यावेळेस भारतीय न्याय संहितावर क्वेश्चन न विचारता इंडियन पिनल कोड वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तर फर्स्ट असर्शन. द डिफरन्स बिटवीन मर्डर अँड कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर इन अ ऑफेन्स of degree of risk is probability and not its form. आणि सेकंड रिझन आहे द डिग्री ऑफ इंटेन्शन ऑर नॉलेज डिटरमाइन्स द नेचर ऑफ द ऑफेन्स. तर याचं आन्सर आहे बोथ हे करेक्ट आहेत आणि 1चं एचं एक्सप्लेनेशन हे आर आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 72. विच ऑफ द फॉलोइंग कम under the category on one who assists a folly after his crime with a view to shielding from justice. तर त्याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, accessory after the fact. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 73 नंबर क्वेश्चन. हा रिपीटेड क्वेश्चन आहे. द टर्म विक्टिम हॅज बीन डिफाईन्ड अंडर. तर याचं विक्टिमची CRPC मध्ये डेफिनेशनचा सेक्शन नंबर विचारलेला आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, सेक्शन 2WA ऑफ CRPC. नंतर इलिस्ट्रेशन दिलेलं आहे आणि ऑप्शन विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 74. अ मॅन इन्सर्ट्स अन ऑब्जेक्ट इन टू द युथेरा ऑफ अ वुमन विदाउट हर कन्सेंट. ए इज लायबल टू पनिश फॉर ऑफेन्स ऑफ. तर हा ऑफेन्स आहे रेप. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर मॅच द पेअर विचारलेलं आहे. फर्स्ट आहे wrongful loss or damage to the public or to any person. तर हे आहे मिसचिप. एचं 3. त्यानंतर सेकंड डॉमिनेन ओव्हर प्रॉपर्टी. बीचं आहे फर्स्ट.
डॉमिनंट ओव्हर प्रॉपर्टी, त्याचा आहे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. त्यानंतर सी डिसऑनेस्ट टेकिंग ऑफ प्रॉपर्टी, तर ह्या सीचं आहे सेकंड थेफ्ट. आणि 4 कन्व्हर्जन ऑफ प्रॉपर्टी डी, तर डीचा आहे 4 क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन, तर ह्याचा अप्रोप्रिएट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 75चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर 76 क्वेश्चन, ह्युमन ट्रॅफिकिंग इज फॉर्म ऑफ, तर हा आहे ऑर्गनाइज्ड क्राईम, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर ए इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, एक इलिस्ट्रेशन, तर त्याचं जो ऑफेन्स कोणता आहे ओळखायचा आहे. ए मीट्स बी ऑन हाय रोड, shows a pistol and demands B's purse. B in consequences surrenders his purse. Here A is committed. ह्याचा ऑप्शन नंबर सी रॉबरी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ क्रिमिनल ऍक्ट इन डॅश डॅश कन्सिस्ट ऑफ द एंटायर बंडल ऑफ ऍक्ट ऑर ओमिशन टाइड टुगेदर विथ द चेन ऑफ कॉमन इंटेन्शन that how combined constitutes of offenses, तर ह्याचा ऑप्शन नंबर ए सेक्शन 34 ऑफ इंडियन पिनल कोड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 79, द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इज, तर हा आहे डिफेन्सिव्ह राईट, ह्याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए डिफेन्सिव्ह राईट. नेक्स्ट 80 नंबरचा क्वेश्चन, सेक्शन 87 टू सेक्शन 93 ऑफ इंडियन पिनल कोड आर बेस्ड ऑन मॅक्झिम, तर कन्सेंटचे आहेत, तर हा आहे ऑप्शन नंबर बी हॉलेंटी नॉन फिट इंजुरिया. त्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट चालू होतो लॉ ऑफ टॉर्ट, कंझ्युमर प्रोटेक्शन लॉ, कॉम्पिटिशन ऍक्ट आणि मोटर व्हेकल ऍक्ट. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन 81, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज इनकरेक्ट, डॅमेजेस अवॉर्डेड फॉर लिबल सूट, लॉस, पर्सनल इंजुरी, व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट, तर ह्याचा ऑप्शन नंबर डी कोड ऑफ कंडक्ट साठी डॅमेजेस नसतात, हा इनकरेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 82, अन ऑब्लिगेशन अंडर स्वी जेनेरिस इज बेस्ड फॉर प्रिव्हेन्शन ऑफ, त्याचा आन्सर आहे अनजस्ट इनरिचमेंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 83, malfeasance applies to, तर हा malfeasance is unlawful act which are actionable per se and do not require proof of intention or motive. तर 83चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर 84 क्वेश्चन, द कोर्ट हेल्ड दॅट स्टेट वॉज अंडर कॉन्स्टिट्युशनल लायबिलिटी टू पे कॉम्पन्सेशन विच ऑल्सो अप्लाइज टू नॉन सिटिझन्स इन द केस ऑफ, तर कोणत्या केसमध्ये कॉन्स्टिट्युशनल लायबिलिटी फॉर कॉम्पन्सेशन पेमेंटची सिटिझन बरोबर नॉन सिटिझनलाच आहे हे विचारलेलं आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी सेबस्टेन हॉंगरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे केस आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 85, वॉगनमाउंट केस टेस्ट इज रिलेटेड टू, तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी फोर्सेबिलिटी, रिजनेबल फोर्सेबिलिटीच्या रिलेटेड आहे केस वॉगनमाउंट केस. Question number 86, damage which are awarded when it is necessary to compensate the plaintiff fairly for the injury he has inflicted sustained are called as, तर हे जनरल डॅमेज आहेत, त्यालाच म्हणतात ऑर्डिनरी डॅमेज, ऑप्शन नंबर सी ऑर्डिनरी डॅमेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऍक्ट ऑफ गॉड, wrongful act, थर्ड पार्टी, plaintiff owns default, artificial work for common benefit of plaintiff or defendant are the defenses of, तर हा टॉर्ट मधील डिफेन्सेस आहेत. 87चं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 88, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज कंझ्युमर राईट्स अंडर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986, तर कंझ्युमर ऍक्टमध्ये कोणते कंझ्युमर राईट्स आहेत हे विचारलेलं आहे. त्याचे पहिले 3 राईट आहेत, राईट टू चूज, राईट टू हिअर, राईट टू सिक रिड्रेसल, परंतु त्यांनी एक विचारलेला आहे की राईट टू रिटर्न हा राईट आहे का, तर हा स्पेसिफिकली मेन्शन केलेला नाही ऍक्टमध्ये राईट टू रिटर्न, त्यामुळे याचा आन्सर आहे बी ओनली 1
to 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 89. In view of section 140, no fault liability in the is to be involved in Motor Vehicle Act 1988. तर याचा आन्सर आहे बी. डेथ ऑर परमनंट डिसॅबिलिटी हॅज बीन रिझल्टेड फ्रॉम अन ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ मोटर व्हेकल ॲक्ट. तर डेथ आणि परमनंट डिसॅबिलिटी ह्या दोघांना पण नो फॉल्ट लायबिलिटी आहे सेक्शन 140 ऑफ मोटर व्हेकल ॲक्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. यातील लास्ट क्वेश्चन आहे कॉम्पिटिशन ॲक्टवरती क्वेश्चन विचारलेला आहे. अंडर द कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन इज एक्सप्लेन अंडर. अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशनचा सेक्शन नंबर विचारलेला आहे तर त्याचा आहे ऑप्शन नंबर ए सेक्शन 4. आणि आता लास्ट पार्ट आहे, लास्ट मॉड्यूलवरती क्वेश्चन विचारलेले आहेत कमर्शियल लॉ. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 91. An obligation under contract which is under the undue influence is. तर हे आहे voidable contract. त्यानंतर क्वेश्चन नंबर 92. When cargo is sent by rail or steamer, loss caused by delayed delivery should be regarded as loss naturally arising in the course of the things was held. तर या केसमध्ये सांगितलेलं आहे हॅडली वर्सेस बॅक्सेंडल, ऑप्शन नंबर ए. 92चं ऑप्शन नंबर ए. त्यानंतर 93 नंबर क्वेश्चन. ए अँड बी जॉईंटली ओ ₹100 to C. A alone pay the amount to C and B not knowing the fact pay ₹100 against to C. Whether B can. तर याचा ऑप्शन आहे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. रिकवर द अमाऊंट अंडर सेक्शन 72 ऑफ कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 94. अ प्लेज बाय नाव ओनर इज नॉट व्हॅलिड. इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल ऑफ लॉ बट सेक्शन 178 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट मेक्स इट व्हॅलिड वॉज मेड बाय. तर याचा ऑप्शन नंबर सी मर्केंटाईल एजंट. त्यानंतर नेक्स्ट आहे 95 क्वेश्चन. नो पार्टी इन द गुड्स इज ट्रान्सफर्ड टू बी बायर अनलेस अँड अंटिल द गुड्स आर. तर ट्रान्सफरसाठी गुड्स कशा पाहिजे विचारलेला आहे तर त्या गुड्स असल्या पाहिजेत असर्टेन गुड्स. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे 95 नंबर क्वेश्चनचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 96. A minor is not competent to enter into a valid contract. A minor may be partner by limited liability. Minors as party to agreement the partnership deed is. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी व्हायडेबल. तर हे मायनरच्या ऑप्शनला व्हायडेबल असतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 97. द स्पेशल रूल ऑफ एव्हिडन्स रिगार्डिंग the presumption as to Negotiable Instrument Act provided under Section Negotiable Instrument Act 1881. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी 118 to 122 सेक्शन नंबर. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 98. A promoter's contract as agent makes him personally liable was held in. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए केलनर वर्सेस बॅक्स्टर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 99. द फर्स्ट डायरेक्टर्स द कंपनी आर बी अपॉइंटेड बाय. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ए द सबस्क्रायबर्स ऑफ द मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. आणि लास्ट क्वेश्चन आहे द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ एव्हरी कंपनी हॅज टू एन्श्योर दॅट द कंपनी स्पेंड्स in every financial year of the average net profit of the company during the last 3 preceding financial years in presence of the recommendation of. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कमिटी अंडर CSR पॉलिसी ऑफ द कंपनी. तर हा कॉर्पोरेट सोशल
रिस्पॉन्सिबिलिटी वरती क्वेश्चन विचारलेला होता. याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. तर हे महाराष्ट्र स्टेट 2025 लॉ साठीचे क्वेश्चनचे एक्सपेक्टेड आन्सर्स आहेत. थँक्यू.